शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू तानाजी आप्पा पाटील। सांगली जिल्हा भाजपा किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी सलगरे तालुका मिरज येथील माजी लोकनियुक्त सरपंच तानाजी आप्पा पाटील यांची निवड करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने ते महाराष्ट्र वेद न्यूजशी बोलत होते। ते पुढे म्हणाले की किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी काम करू। शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य दर मिळाला पाहिजे, तसेच शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करू व प्रसंगी शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरू असेही यावेळी पाटील यांनी आपले मत व्यक्त केले। पाहूया ते काय म्हणाले। महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवटे महाकाळ। मी तानाजी पाटील सलगरे, माजी लोकनियुक्त सरपंच। नुकतीच माझी भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा किसान मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड झाली। मी पहिल्यांदा या महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा आणि खास करून आम्हाला सांगली जिल्हाध्यक्षपद देण्याच्या दृष्टीनं ज्यांनी फार मोठी मदत केली किंवा ज्यांच्यामुळे आम्हाला किसान मोर्चा सांगली जिल्हाध्यक्षपद मिळालं, ते मिरज विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आमचे नेते आदरणीय सुरेश भाऊ यांच्यामुळं ह्या पदाची संधी आम्हाला उपलब्ध झालेली आहे। किसान मोर्चाच्या माध्यमातून या सांगली जिल्ह्यामधील तमाम शेतकऱ्यांना एकत्र करून जेणेकरून शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये अनेक संघटना काम करतायत, त्याच पद्धतीनं त्याचबरोबरीनं किसान मोर्चाच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांसाठी या ठिकाणी आम्ही ताकदीनं काम करू। शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे, उसाला दर मिळाला पाहिजे, त्याचबरोबर या ठिकाणी कर्जमाफीच्या अनुषंगानं सुद्धा आम्ही भले शासन सरकार जरी आमचं असलं तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी 100% काम करू आणि या किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक चांगल्या पद्धतीचं काम करून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर त्याचबरोबर त्यांचं जीवनमान उंचवण्याच्या दृष्टीनं आम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू।